नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी होतो तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघणार निफ्टी बँक निफ्टीसाठीचं उद्यासाठीचं विश्लेषण, त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. चला तर मग सुरू करूया. मार्केट, मी काल म्हटलं होतं तुम्ही अशी सुद्धा एक कॅन्डल काढू, एक ट्रेंड लाईन काढू शकता, ती म्हणजे अशी त्या लेवलच्या आसपास निगेटिव्ह ट्रेंड, बरोबर. आता त्या ट्रेंड लाईनचा हा ब्रेकआउट होता आणि त्याच्यानंतर रिटेस्ट करून आता जवळपास आपण म्हणू शकतो रिटेस्ट ते खाली आलं होतं आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे एक पॉझिटिव्ह येतं, थोडंफार आपण एक क्लोज झालं असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता ऑन द अदर हँड निफ्टी बँक जर तुम्ही म्हटलात, ज्या साईडवेज मार्केट बघायला मिळालं, पण बँक निफ्टी तर जवळपास थोडंफार सेलिंग साईडला होतं. लेवल 50 तर सेल करा म्हटलं होतं, पण हे प्रॉफिट्स किंवा टार्गेट्स तुम्ही घ्या, प्रॉफिट बुक करा. पहिलं प्रॉफिट आपलं किंवा पहिलं टार्गेट आलं होतं 52,250. या लेवलच्या बाहेर स्टेप करताच हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट थोडंफार पुलबॅक मध्ये याच रेंजमध्ये आसपास कुठेतरी क्लोज आपल्याला बघायला मिळेल. जवळपास काय साईडवेज जे आहे हा स्टेट आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी आता करंट मध्ये एक सपोर्टच्या लेवलला आहे, जवळपास एज वरती आहे, टॉपला, ती म्हणजे ही एक चांगली सपोर्ट रेंज आहे, हे लक्षात असू, बरोबर. त्याचबरोबर आता लक्षात घ्या, हा जो करंट ट्रेंड आपला डाऊन ट्रेंड बघायला मिळतोय बँक निफ्टीला, जर उद्या बँक निफ्टी जर हा ट्रेंड तोडून वरच्या दिशेने जात नसेल आणि आता जरी हे जे होल्ड करतंय, हे कोणामुळे होल्ड करतंय बँक निफ्टी? निफ्टीमध्ये होल्ड, निफ्टीमुळे होल्ड करतंय, हे लक्षात घ्या. कोणामुळे होल्ड करतोय? निफ्टीमध्ये. निफ्टी मुळे होल्ड करतंय, हे लक्षात घ्या. बँक निफ्टी तर निफ्टी थोडंफार स्ट्रॉंग आहे एज कम्पेअर टू बँक निफ्टी. सो आता जर सेलिंगचा विषय असेल, जर खाली येत असेल तर बँक निफ्टी आपण पहिला सेल करू शकतो, हे लक्षात घ्या. निफ्टी सेल करायच्या आधी आणि पहिलं टार्गेट जे आपले असणार थेट 52,000च्या आसपास असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता मूळ सेटअपचा जर विचार केला तर उद्या जे आपण पहिला जो सपोर्ट असणार आपला खालचा 52,000, त्याच्यानंतर जो आपला सपोर्ट असणार आहे, जो पहिला तोडेल मार्केट, तो म्हणजे ही लेवल म्हणजे 52,300. आणि त्याच्यानंतर आता रिजेक्शनची झोन जर विषय काढायचा म्हटलं, रिजेक्शनचे लेवल्स काढायची म्हटली तर पहिली ही असणार आहे रिजेक्शन लेवल आणि त्याच्यावरची रिजेक्शन लेवल आपल्याला एक थोडाफार ह्या रेंजच्या आसपास बघायला. ओके. त्याचबरोबर आता छोटे मोठे लेवल सुद्धा ऍड करूया. इथून वर जाताना एक क्लीन क्लिअर कट लेवल ही आपण एक ऍड करून ठेवूया, बरोबर आहे. त्याच्यानंतर जवळपास ही एक लेवल ऍड करून ठेवूया. खालच्या याच्याने रेंज कुठली काढू नको, सरळ काढायची असेल तर ही एक लेवल चांगली आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात. ओके. आता माझ्या मते क्लीन क्लिअर सरळ सरळ सोपा सेटअप झाला, एक थोडीफार ही एक लेवल ऍड. ट्रेंड लाईन आता आपली कशी असणार, थोडक्यात आजसाठी आपण उद्यासाठी आपण काढून ठेवतो ती म्हणजे ही, जर ट्रेंड लाईन तुटली वरच्या दिशेने तर डेफिनेटली आपण बाय करायचं, लक्षात. आता बाईंग रेंजचा जर विचार करत असाल तर मार्केट ओपन कशावरती होत आहे, हे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट. जवळपास मार्केट जे 52,500 52,700 या रेंज मध्ये कुठेतरी गॅप अप झालं, ठीक आहे. तर पहिलं बघा 52,700च्या वरती किंवा ह्या लेवलच्या वरती कुठेतरी होल्ड करते का, चांगली बुलिश कॅन्डल बनते का. पहिली हाय तोटला बिंदास बाय करा, एक टार्गेट 52,800 पर्यंत बघायला मिळू शकतो. कारण परत एकदा मार्केट ह्या लेवलच्या आसपास बघायला आपल्याला निफ्टी बँक आरामात बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. परंतु जर सरळ साईडवेज ओपन जर आणि इथून सरळ सेलिंग आली आणि परत जर ही लाल लाईन क्रॉस करायचा विचार करत असेल 52,300ची, तर त्याच्या खाली बिंदास सेल करा. एक खालची टार्गेट 52,200 52,125 ते 52,000 पर्यंत मुवमेंट आरामात बघायला मिळू शकते. जर गॅप डाऊन झालं 52,300च्याच खाली कुठेतरी 50-100 पॉईंट, तर लक्षात घ्या, जर टिकलं 52,200च्या खाली तर बिंदास पहिलं टार्गेट 52,125 घ्या, मग सरळ 52,000 पर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता, हे लक्षात घ्या. गॅप अप झालं एकदमच तर 52,700च्या वरती होल्ड करते का, टिकलं तर बाय करा. टिकून इथून सरळ खाली तर लगेच त्या फ्लो मध्ये सरळ पुढे बाय करा. 50-150 पॉईंट 100-150 पॉईंट खायच्या विरुद्ध देशील ट्रेड करू शकता. जवळपास ते काय म्हणजे तुम्हाला समजलं का, जर गॅप अप झाला या रेंजच्या आसपास, जर टिकलं सरळ मार्केट जर खाली येत असेल, जर मार्केट 52,700 लेवल क्रॉस करून परत खाली असेल तर डेफिनेटली 100 पॉईंट तुम्हाला विरुद्ध देशाने पुढे पाहिजे, पण थोडंफार पटकन ट्रेड तो घ्यायला लागणार आहे. क्विक मुवमेंट इथे घ्यावं, एक सकाळच्या 17 सुरुवातीला मार्केट. ओके. निफ्टी बँक नंतर आता निफ्टीकडे वळूया. निफ्टीचा विचार केला तर निफ्टी टोटल जर म्हटला कसं ऑल टाइम हायच्या आसपास आपल्याला बघायला मिळते. आणि जसं मी म्हटलं एक पॉज कॅन्डल आपल्याला बघायला मिळते, जसं मी विकली अनालिसिस वरती सांगितलं होतं, मार्केटमध्ये एक पॉज कॅन्डल आपल्याला एक्सपेक्ट आहे, हे लक्षात. आणि तशीच इथे एक पॉज कॅन्डल जी आहे बघायला मिळते, आणि ती सुद्धा कशी आहे, खालून म्हणजे जवळपास मार्केट वरती ओपन होऊन जी सेलिंग आपल्याला जर बघायला मिळालं, पण इथे काय झालं, एक 24,000 आपण म्हणू शकतो 200च्या आसपास बायर्स ऍक्टिव्हेट झाले आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आणि बायर्सने अक्षरशः मार्केट कुठे क्लोज केलंय बघा, एक हा जो एक चांगला एक लेवल जी होती रिजेक्शन 24,300 त्याच्या वरतीने क्लोज केलाय, एक चांगली पॉझिटिव्ह थोडी पण गोष्ट म्हणू शकतो. आता एक जवळपास रेंज बाउंड आहे, साईडवेज आहे, म्हणजे काय असणार आहे, सर्वात महत्वाची म्हणजे ही एक रेंज, ही एक लेवल असेल
ह्याच्या खालची ही एक लेवल असेल, हे लक्षात. त्या दोन रेंजेस असणार आहेत महत्वाच्या रिजेक्शन आणि बिग सपोर्ट रेंजेस, आणि ह्याच लेवलमध्ये मार्केट सध्या बघायला मिळतात गेल्या 3-4 दिवस, हे लक्षात. आता आपला ट्रेड कसा होईल, सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे इथून खाली येतं, लक्षात घ्या सेल लगेच करू नका. सेलिंगची आपली लेवल आहे, ती लेवल आपली कुठली ती सुद्धा आपण ऍड करून घेऊया. सेलिंग साईडची लेवल आपली असणार निफ्टीला, ती म्हणजे आपली असणार आहे 24,300 किंवा 24,260, हे लक्षात. त्याच्यानंतर ही एक लेवल ऍड करून घ्या. इथून वरच्या दिशेने ही एक लेवल जी ऍड करून घ्या. इथून खालच्या दिशेने येताना सुद्धा ह्या ज्या एक रेंजेस आहेत त्या ऍड करून. ओके, थोडंफार एक रेंज बाउंडचे लेवल्स आपल्याला बघायला मिळालं. थोडंफार साईडवेज रेंज मध्ये आहे, तर इतर ट्रेड करताना काळजीपूर्वक ट्रेड करा. 24,450, 24,500 ह्या ज्या लेवल्स ऍडिशनली ऍड करू. ओके, ट्रेंड लाईन इथे आता आपली पॉझिटिव्ह असणार आहे थोडीफार. ती म्हणजे कशी, ती म्हणजे एक जवळपास जस्ट सेकंड अशी. ओके, आता निफ्टी बँक निफ्टीला खेचतो का, किंवा जवळपास बँक निफ्टी निफ्टीला खेचते का, हे बघणं गरजेचं आहे. सो मार्केट बाईंग रेंज आपली थेट असणार आहे 24,360. ह्याच्यावरती कुठेतरी जसं टिकेल सरळ कॉल बाय करा. टार्गेट तुम्हाला एक ऑल टाइम व्हायचे आपली जी लेवल आहे 24,400 पर्यंत बघायला मिळू शकतं. पण या लाल लाईनच्या वरती होल्ड करणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं. गॅपअप झालं आणि टिकलं नाही, सरळ खाली आलं. लक्षात घ्या, गॅपअप एकदम गॅपअप होणं म्हणजे काय, 24,400च्या आसपास ह्या रेंजच्या आसपास जर ओपन झालं आणि इथून टिकून जर टिकलं नाही आणि जर खाली आलं, तर बिंदास तुम्ही जसं मी निफ्टी बँक सांगितलं पी बाय करून त्या फ्लो मध्ये जवळपास विरुद्ध दिशेने निफ्टी आहे त्याच्यामुळे 40 किंवा 50 पॉईंट जरी घेतला तरी खूप झालं. ठीक आहे, पण जर टिकलं ह्या रेंजच्या वरती तर बिंदास बाय करू शकता. पण जर ही जी लेवल मध्ये ओपन झालं, ही लेवल आपल्यासाठी कशी असणार आहे की नो ट्रेडिंग झोन ही रेंज, हे लक्षात घ्या. ठीक आहे, 24,268 आपण म्हणू शकतो. 24 जवळपास का 24,250, 24,350, 100 पॉईंटची रेंज पकडू शकतो. इथून जर मार्केट खाली आलं, जर टिकत असेल 24,268च्या खाली, किंवा थोडाफार होल्ड करून आपण 24,260 घ्या. टिकलं तर बिंदास याच्या खाली तुम्हाला सेल करायचं आहे, पी बाय करायचं आहे, आरामात मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते. गॅप डाऊन झालं पण ह्या रेंजच्या खाली कुठेतरी होल्ड केलं तर बिंदास सेल करा, आणि जर सेल केला तर प्रॉफिट बुक करायचा विचार करा. कारण पहिलं टार्गेट तुम्ही 24,285, दुसरं 24,220, किंवा त्याच्या खाली टिकलं तर आपल्याला एक 24,175. पण थोडक्यात काय, एक जे प्रॉफिट्स वरती या, ज्या रेंज वरती या 24,230च्या आसपास इथे आला, तिथे प्रॉफिट बुक करणं सुद्धा विसरू नका, बुक करायला विसरू नका. बुक करा व्यवस्थित प्रॉफिट्स, कारण साईडवेज मार्केट आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करणं गरजेचं असतं. मग ते किती असतो आपल्या टार्गेट साठी प्रॉफिट बुक करणं एक गरजेचं असतं. समजलंय का सांगा, निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत आपण एक सांगण्याचा प्रयत्न केला. समज असेल तर लाईक, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, जॉईन करू शकता आपलं चॅनल. सो जसं म्हटलं असं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा मार्केट मार्केट. ठीक आहे, इथे तुमची आता मी रजा घेतो मित्रांनो. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. धन्यवाद.